आमची बस पोचायच्या आधीच बाबा येऊन पोचले होते आम्हाला घ्यायला. किती सुख असतं ना माहेर म्हटलं की एक वेगळीच खुशी असते. माझी खुशी तर आता नव्हती, पण बाबा आहेत त्यांना खुश पाहायचं असतं. हेच आता आमचं सुख आम्ही समजतो. बिट्टू बाबांना बघून लगेच त्यांच्याकडे गेला. रोज व्हिडिओ कॉलवर जे बोलतो बाबांसोबत. आई अशीच गेटमध्ये थांबायची. आम्ही जेव्हा पण नेहमी यायचो तेव्हा आम्हाला घ्यायला. पण आता आई गेटमध्ये नव्हती. हे बघून खूप जास्त खराब वाटत होतं. ह्या गोष्टी मी कोणासोबत एक्सप्लेन पण करू शकत नाही की मला काय वाटतं की आता आई नाही आहे, आई आपल्याला दिसत नाही. आई ज्या गोष्टी करत होती बाबा पूर्णपणे त्या आमच्यासाठी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्याकडनं जेवढं होतं ते आमच्यासाठी करत असतात. मग तेवढ्यामध्येच बिट्टूचे मामा आले. बिट्टू मामाची वाट पाहत गेटमध्येच थांबला होता. आता बाबा आणि मामा असल्यानंतर बिट्टूला आम्ही दोघं काय लागतो. मग काय बिट्टूची मजाच मजा. फक्त आईच नव्हती जिने सगळं बिट्टूचं केलं. जिने आम्हा दोघांचं इतकं सगळं केलं तीच आज दिसत नव्हती. आणि तिचा असा हा फोटो बघून तर मला खूप जास्त खराब वाटतं की म्हणजे काय देवाने हे आमच्यासोबत असं का बरं केलं असेल. हाच एक प्रश्न नेहमी माझ्या डोक्यामध्ये असतो. आई असायची तर आई नाश्ता चहा सगळं रेडी करून ठेवायची. बस फक्त आम्हाला फ्रेश व्हायला लावायची आणि आमच्या पुढे प्लेट तयार असायची. मग काय मी घेतले पोहे करायला. तेवढ्यामध्ये वहिनी आल्या होत्या. वहिनी माहेरीच होत्या तर त्यांच्या आईने आमच्यासाठी इडली पाठवली होती. पण म्हटलं चला थोडे पोहे पण करून घेऊया. आम्ही सकाळीच पोहोचणार होतो म्हणून वहिनी पण आमच्यासाठी सकाळीच घरून इथे आल्या होत्या. मग काय सगळ्यांनी छानपैकी नाश्ता केला. मला तर बिट्टू काही करू देणार नव्हता म्हणून मग मला आधी त्याला खाऊ घालावं लागलं. कारण बिट्टूच्या नाश्त्याची वेळ तशीही झाली होती. म्हटलं चला आपण नंतरही खाऊ शकतो, पण बिट्टूला एकदा खाऊ घालून मला त्याला झोपून द्यायचं होतं. म्हणजे मी बाकीच्या गोष्टी निवांतपणे करू शकणार होती. सगळ्यांना नाश्ता दिला. सगळ्यांनी मस्त असा पोट भरून नाश्ता केला. दुपारच्या जेवणाला तर लग्नाच्या घरी जायचंच होतं. मग म्हटलं आता आधी थोडंसं नाश्ता वगैरे करून आराम करता येईल. मला तर खूप गोष्टी आवरायच्या होत्या. मला तर हे पण नव्हती माहिती की मी आज रात्री कुठली साडी घालणार आहे. ते मी आधीच प्लॅनिंग केलं होतं की जे पण आहे ते मी आईचंच घालणार होती घरी जाऊन. मला बाकीच्या गोष्टी बघायच्या होत्या. आई झाल्यापासून मी तर स्वतःवरती काही लक्षच देऊ शकले नाही. मला तर शेवटपर्यंत माहिती नव्हतं की मी काय घालणार आहे ते. आता घरी आल्यानंतरच मी सगळं डिसाईड करणार होती की मला लग्नाला काय घालायचं आहे आणि आज रात्री काय घालायचं आहे ते. मग बाबा बिट्टूला असे छानपैकी झोपत होते. आईची जागा बाबा पूर्णपणे घेऊन सगळं आमचं करत असतात. बिट्टूला बाबांनी झोपून दिलं. मी पण बाकीच्या गोष्टी करायला मोकळी झाली होती. आणि आता मला रेडी होऊन जायचं होतं बांगड्याच्या कार्यक्रमाला. तर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. ओके, परत भेटूया. बाय.